हरिओम तत्सत. ब्रह्मर्षी नित्यानंद निवृत्तरत्न परमपूज्य श्रीमद सद्गुरू भक्तराज महाराज ही विभूती आज सहस्रावधी भक्तहृदयात नित्य स्फुरणशील आनंदमयी ज्योती स्वरूप विराजमान आहे. मी प्रभा पानट, राहणी जळगाव, आज तुम्हाला भक्तराज महाराजांचे मला आलेले अनुभव कथन करते. माझ्या जीवनातील एक प्रदीर्घ कालखंड श्रीमद सद्गुरू भक्तराज माऊलींच्या भक्तिस्पंदनांनी व स्मृती तरंगांनी भरलेला आहे. त्यांची जी प्रसन्न भावमुद्रा माझ्या हृदय अंकित झाली आहे, त्यांचा जो अनन्य असाधारण प्रेमस्पर्श आत्म्याने अनुभवला आहे, तो मी आजही या क्षणालाही तसाच जोपासून ठेवलाय. जवळपास 45 वर्ष आम्ही भक्तराज महाराजांच्या सहवासात होतो. ज्ञानगिरी बाबा, भुरानाथ महाराज यांचे देखील आमच्याकडे सतत येणं असायचं. परमपूज्य भक्तराज महाराजांचं प्रथम दर्शन मला काळे मामांकडे झालं. त्या दिवशी आम्ही काळे मामांकडे त्यांच्या भजनाचा पण आनंद घेतला. रात्रभर भजन रंगलं आणि आम्ही काकड आरती करूनच परत आलो. दुसऱ्या दिवशी सकाळी बाबा आमच्याकडे आले आणि पाऊल भजन सुरू झालं. अशा प्रकारे भजनातला रंग हा वाढतच गेला आणि आम्ही बाबांचे कधी झालो हे आम्हाला कळलेच नाही. एकदा आमच्याकडे दत्त जन्माच्या दिवशी पूज्य बाबा आले. गुरुचरित्राचे वाचन नुकतेच झाले होते. बाबा गुरूंच्या फोटोजवळ बसले होते. दुसऱ्या खोलीत मी आईला हळूच म्हणाले, आई, मी बाबांनाच गुरु करणार. मी हे वाक्य इतकं हळू बोलले होते की ते दुसऱ्या खोलीत नक्कीच ऐकू गेलं नव्हतं. पण बाबा जोरात म्हणाले, कान फुंकून कुठे गुरु होत असतो का? गुरु हा ज्याचा त्याचा ठरलेला असतो आणि तो स्वतः तुम्हाला शोधत तुमच्याकडे येत असतो. अप्रत्यक्षपणे त्यांनी माझ्या मनाला ती जाणीव करून दिली की तुझे गुरु तुझ्या समोरच आहेत. पण मला कुठे कळले होते? सामोरे श्री गुरुदेव रूपे आले, ज्ञान चक्षुविन कैसे कळे. पण मनाला मात्र वेध लागले होते. मन आता सद्गुरूंसाठी कासावीस झाले होते. पूज्य बाबा त्यांच्या भक्ताला दुःखात, संकटात कधीही एकटे सोडत नसत. ते त्याच्या नेहमी सोबत असत. भक्त काळजीत असला की बाबांची तगमग सुरू असायची. सुखात आणि दुःखात बाबा नेहमी सोबत असतात, हा माझा अनुभव आहे. माझ्या जीवनातील एक घटना तुम्हाला सांगते. त्यावेळी माझी हेडमिस्ट्रेस म्हणून एका शाळेत नियुक्ती होणार होती. तिथे कार्यरत जे हेडमास्टर होते त्यांना नोकरीवरून कमी केले होते आणि त्या जागेवर ते माझी नेमणूक करणार होते. मी पण होकार दिला. दुसऱ्या दिवशी पोलीस कस्टडीमध्ये मला माझ्या सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण कराव्या लागल्या आणि हेडमिस्ट्रेस म्हणून मी चार्ज घेतला. संध्याकाळी मी घरी आले. बाबांची खूप आठवण येत होती. घरी देवाजवळ दिवा लावला व मनोमन बाबांना म्हणाले, बाबा, आज तुम्ही आले असते तर बरं झालं असतं. इतक्यात कृष्णा बोलवायला आला, बाबा आले आहेत, तुम्हाला बोलावलंय. मी लगेच रावसाहेब नाईकांकडे पोहोचले तर तिथे कळले की बाबा आल्यापासून गाडीतून उतरलेच नव्हते. सगळेच त्यांनी घरात यावं म्हणून विनंती करीत होते. पण बाबांचं एकच वाक्य सुरू होतं, आम्हाला पोलीस चौकीत जायचंय, आम्हाला पोलीस चौकीत जायचंय. मी त्यांच्याजवळ गेले. त्यांच्या हातात पेढ्याचा पुडा देऊन नमस्कार केला. त्यांनी सगळ्यांना पेढे वाटले आणि सगळीकडे सांगू लागले, आमची प्रभा हेडमिस्ट्रेस झाली बरं का. त्यांना जो आनंद झाला होता ना, तो बघून माझा आनंद द्विगुणित झाला. मी गहिवरून गेले. पूज्य बाबांच्या प्रेमाला, औदार्याला, देण्याला
अंत नाही. त्यांनी वेळावलेली भक्तमने, रंगवून सोडलेली भक्तचित्ते, त्यांनी दिलेले ब्रह्मानंदाचे, प्रेमाचे प्रत्यय, हे सगळेच अतर्क्य आहे. जे प्रेम पूज्य बाबांनी भक्तांना दिले आहे ते जगाच्या पाठीवर कोणी देऊ शकणार नाही. अशी भक्तांची श्रद्धा आहे, अनुभव आहे. जे कधी कुणी न केले ते तू प्रेम मज दिधले, ही भक्त हृदयाची साक्ष आहे. हरिओम तत्सत.